पण इतका आनंद येत आहे की असं वाटलं की दरवर्षी आपण ही सायकल पंढरपूर वारी यावी. यावी. सर तुमचं वय संपल्यानंतर 15 ऑगस्टला पुन्हा मी राजस्थानला सायकल वारी करणार आहोत. ती सायकल जी आपण सायकलवर शिकलेलो ती सायकल घेऊन जाणार आहोत. हो, आणि त्यांचे जे मनातले विचार आणि माझे मनातले विचार त्यांना सांगायचे, त्यांचे ऐकायचे. ते कशा पद्धतीने सायकल चालवतात, कोण्या गिअरवर चालवतात. असं वाटलं की बा आता आपण किती जावं किती जावं असं जावं असं वाटते. पण आता मी जवळ जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नागपूर पंढरपूर सायकल वारी टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर आणि क्रीडा भारती यांच्या यांनी मिळून ह्या सायकल वारीचे आयोजन केलेले आणि खूप मस्त आम्हाला आनंद येत आहे. आणि या सायकल वारीत विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यवसायातले लोक या वारीमध्ये सहभागी झाले. तर आपण चर्चा करूया सरांशी की या वारीबद्दल त्यांचा काय अनुभव आहे. नमस्कार, माझं नाव नवल उपाध्याय. मी यवतमाळ भारतीय क्रीडा मंडळामध्ये जोडलेलो आहोत. सायकल वारीमध्ये नागपूर ते पंढरपूर जाण्याकरता मी नागपूरच्या सगळ्या लोकांसोबत जोडलेलो आहोत. आणि ह्या वारीमध्ये सगळ्याच ठिकाणी मला जाताना इतका आनंद वाटला. चढ उतार, पाऊस वारा, असं वाटलं की बा आता आपण किती जावं असं वाटते. पण आता मी जवळ जात आलो. पण सोलापूरच्या करीब 29 किलोमीटरच्या अंतरावर मी माझ्या सगळ्या वारी ग्रुपला माझं योगासन करून दाखवलं. शीर्षासन, मयूरासन, मकरासन, पद्मासन आणि बरेचसे आसन आहेत. पण ती आता रोडवर नाही करू शकत म्हणून मी त्यांना एवढे दाखवले नाही. पण 4-5 दाखवले आहे. आणि प्रकृती माझी थोडीसं पाहणं हे आहे, त्याच्यामुळे मी त्यांना योगा दाखवलं नाही. पण इतका आनंद येत आहे की असं वाटलं की दरवर्षी आपण ही सायकल पंढरपूर वारी यावी. सर तुमचं वय किती? माझं आता 62 रनिंग चालू आहे. तुम्ही ऐकू शकता की सरांचं वय 62 आहे आणि ते कंटिन्यू यवतमाळवरून सायकल चालवत आता सोलापूरच्या नंतर आणि पंढरपूरच्या आधीपर्यंत. आणि दरवर्षी 2013 पासून मी साधी सायकल आपली ज्या सायकलवर आपण शिकलेलो आहोत ती सायकल घेऊन मी 1500 किलोमीटर म्हणजे यवतमाळ ते राजस्थान म्हणजे जोधपूरहून पुढे रामदेवराम म्हणून एक गाव आहेत त्या ठिकाणी दरवर्षी जात असतो. आता ही वारी संपल्यानंतर 15 ऑगस्टला पुन्हा मी राजस्थानला सायकल वारी करणार आहोत. ती सायकल जी आपण सायकलवर शिकलेलो ती सायकल घेऊन जाणार आहोत. सर बिना गिअरनी ओके, आपण सगळे एक्सपर्ट आहोत आणि गिअरवाली सायकल घेऊन स्पीडली बघतो. पण सर विदाऊट गिअर राजस्थानला 15 ऑगस्टला निघणार आहे. सर या सायकल वारीमध्ये तुम्हाला काय आवडलं? मला सायकल वारीमध्ये असं आवडलं आहे की बरेचसे ठिकाणून आलेले वारी जाणारे सायकल यात्रावरले त्यांचा अनुभव आणि त्यांचे जे मनातले विचार आणि माझे मनातले विचार त्यांना सांगायचे, त्यांचे ऐकायचे. ते कशा पद्धतीने सायकल चालवतात, कोण्या गिअरवर चालवतात और कोण्या टप्प्यावर ते गिअर बदलवतात हे मला त्यांचं एकदम शिकायला मिळालं. आणि मला आनंद वाटत आहे की बा आपण सगळ्यासोबत जोडून गेलं पाहिजे. ओके, तर माझा एक असा प्रश्न आहे की जसं तुम्ही 15 ऑगस्टला राजस्थानला निघणारा आणि इथे तर एकटं जाणं बरं की कम्युनिटी किंवा ग्रुपसोबत जाणं बरं वाटतं? एकट्यापेक्षा ग्रुप गेलेला आनंद वाटतो. का बरं असं वाटतं? असं वाटतं की सगळ्यांचे विचार जे राहतात चालण्याचे बोलण्याचे, कोणी म्हणतं मी थकलो, कोणी म्हणतं ना रे बा माझ्यानं जाणं होत नाही, कोणी म्हणतं अरे का तू जात नाही रे, होते तुझ्यानं. अशी एकामेकाला असं सपोर्ट देऊन आणि त्या म्हणजे जो माणूस थकलेला आहे त्याला असं प्रफुल्लित बनवतात फुटाण्यासारखा. जेव्हा भडबून जेव्हा चणे भाजतो तर जे फुटाणे त्याला भाजून त्याला आपण राजस्थान घेऊन जातो. माझा चॅनल आहे ABC प्युअरफिट आणि तो तुम्हाला फॉलो करायला किंवा शेअर करायला, कारण की मी आहे ना असे हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित आणि योगा पण मी करतो. तितका एक्सपर्ट तुमच्यासारखा नाही पण थोडा. तर माझा चॅनल तुम्हाला शेअर आणि फॉलो करायला आवडेल काय सर? हो बिलकुल आवडेल ना. ओके, आणि तुम्ही जसं योगा सायकलिंग आपण सगळे सायकलिस्ट आहोत, पण सायकलिंगशिवाय दुसरा कोणता असं काय म्हणून व्यायामाचे प्रकार आहेत, स्पोर्ट्सचे प्रकार आहेत जे जनरल लोक करू शकतात किंवा फिटनेससाठी ते त्यांनी करायला पाहिजे? सायकल व्यतिरिक्त त्यांनी योगा करायला पाहिजे. आणि सगळ्यात पहिले एक अगोदर आहे की त्यांनी नियम पाळलं पाहिजे. जेवण्याचा नियम आणि झोपण्याचा नियम. आणि सकाळी पहाटे 4:30ला जर उठलं असेल तर त्याची फिटनेस चांगली राहील, प्रकृती पण चांगली राहील. ही माझ्यावरून सांगतो आहे की मी रात्री 11:30ला झोपतो आणि 3:30ला मी उठतो.
4 वाजता तयार होतो, 4:30ला मी बाहेर निघतो पायी फिरायला किंवा सायकलिंगला. ABC प्युअर फिट. धन्यवाद. तर सरांचा तुम्ही अनुभव ऐकला आणि नियमित सकाळी उठणे, स्वतःच्या शरीराला लक्ष देणे आणि ते नागपूर जयपूर यवतमाळ जयपूर असा बी प्रवास 15 ऑगस्टला करणार आहे. तर विषय भरपूर आहे, अनुभव सगळ्यांचे वेगवेगळे आहे. तर या अनुभवाचा आनंद घेऊया. जय हरी विठ्ठल.